आज मी तुमच्यासोबत 2 क्विक रेसिपीज शेअर करणार आहे. पण त्याआधी हॅलो, गुड मॉर्निंग. आता आजच्या ज्या रेसिपी आहेत त्यातली एक खूप दिवसापर्यंत टिकते आणि एक आहे ती आपण 1-2 दिवस वापरू शकतो. आता एक जी तुम्हाला समजलीच असेल, जी मी ह्याआधीही तुमच्यासोबत शेअर केले, ती म्हणजे काळ्या तिळाचं तेलकट. पण दुसरी आहे ती याआधी मी शेअर नाही केलेली आणि ती आहे दोडक्याच्या सालीची चटणी. आता तेलकुटची रेसिपी तर सिंपल आहे. तीळ भाजून घ्यायचे, शेंगदाणे, सुकं खोबरं हे सर्व भाजून त्यामध्ये लसूण, तिखट, मीठ, हळद थोडीशी आणि सुक्या मिरच्या घालून वाटायचं आहे. आणि दोडक्याच्या सालीच्या चटणीसाठी सेमच साली पहिला भाजून घ्यायच्या तेलामध्ये. सुकं खोबरं आणि शेंगदाणेही भाजून घ्यायचे आहेत. त्यानंतर त्यामध्ये लसूण, भाजलेल्या हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, जिरं आणि मीठ टाकून हे सगळं मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घ्यायचं आहे. खरंच सांगते, खूप छान लागते जेवणासोबत. एकदा नक्की ट्राय करा. मग मी पण लगेच जेवण केलं आणि त्यानंतर माझं एक पार्सल आलं होतं, ते ओपन केलं. मी हे 2 साडी शेपीवर मागवले होते, पण त्यांची मला क्वालिटी अजिबात नाही आवडली, म्हणून मग ते मी रिटर्न केले. बाय.